जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा माहूर या ठिकाणी आज चला शिकूया प्रयोगातून वर इयत्ता 6वी आणि 7वीचे या ठिकाणी हे विद्यार्थी बसलेले आहेत आणि आपल्या पुढे हे विद्यार्थी एक छोटासा प्रयोग या ठिकाणी घेऊन येत आहे। तर चला जाणून घेऊया आजच्या या प्रयोगाविषयी। नमस्कार, माझे नाव नम्रता आहे। नमस्कार, माझे नाव कोमल आहे। नमस्कार, माझे नाव पूर्वी आहे। आम्ही तिघी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शिकणाऱ्या इयत्ता 7वीच्या मुली आहोत। कुठला प्रयोग घेणार आहे तुम्ही? काय आहे साहित्य? इथे साहित्य लागणारे 2 जग घेतलेले आहेत, पाणी आणि मीठ, बटाटा आणि लिंबू घेतलेले आहे। ओके। तर आता काय करणार आहात सांगा? आम्ही दोन्ही जगात अर्धा पाणी आणि आता साध्या पाणीत लिंबू आणि बटाटा टाकून पाहणार आहे की तो बुडतो की तरंगतो। आपण इथे पाहिलेलं आहे की साध्या पाण्यात बटाटा आणि लिंबू बुडतो। आता मीठ टाकून पाहणार आहे की बुडतो की तरंगतो। आता दोन्ही पण चेंज करून बघ। तो बटाटा इकडे टाकून बघ आणि लिंबू तिकडे टाकून बघ। लिंबू सुद्धा या ठिकाणी बुडायला गेलेला आहे आणि बटाटा सुद्धा आहे। ओके, आता पुढे काय करणार आहे? त्याच्यात मीठ टाक। टाका। दोन्ही याच्यात टाकणार की एका याच्यात? ओके। आता ही काय करत आहेस? मिठाला पूर्णपणे विरघळू द्या। अच्छा, हो। बघा, बऱ्यापैकी मीठ या ठिकाणी विरघळलेलं आहे आणि अजूनही काही आपल्याला दिसतच आहे, पण जो लिंबू या ठिकाणी पाण्यामध्ये बुडाला गेलेला होता तोच लिंबू या ठिकाणी मीठ टाकल्यानंतर काही वेळाने वर आलेला दिसत आहे ना? बरोबर आहे ना? आता तोच लिंबू इकडच्या पाण्यात टाकून बघितला तर लिंबू बुडतो। हा इकडे पुन्हा गेलेला आहे। आता बटाटा टाकून बघ इकडे। येस, तर हा बटाटा सुद्धा या ठिकाणी पुन्हा आपल्याला वर आलेला दिसत आहे। म्हणजे याच्यावरून तुम्हाला काय कळलं मग? मीठ पाण्यात विरघळल्यामुळे पाण्याची घनता वाढते, त्यामुळे बटाटा आणि लिंबू पाण्यात तरंगतात। व्हेरी गुड, छान। तर अशा पद्धतीने या ठिकाणी या प्रयोगाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांनी पाण्याची घनता मिठामुळे कशी वाढते हे या ठिकाणी या प्रयोगातून दाखवून दिलं आहे। तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटलं, नक्की कमेंट करून कळवा। धन्यवाद।